शाळा माझा फळा आणि शारदाबाई पवार ॲग्रिकल्चर क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज बारामती या विकसित अशा शहरामध्ये आणि शिस्तप्रिय अशा प्रशालेच्या प्रारंभामध्ये दिनकर सभागृहामध्ये आपण हे 4थं राज्यस्तरीय संमेलन मोठ्या उत्साहामध्ये साजरं करतो आणि या संमेलनासाठी आपल्याला आवर्जून वेळ देऊन उपस्थित राहिलेल्या आजच्या आपल्या या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा माननीय सुनंदाताई पवार मॅडम, ज्या ही स्वतः एक सुंदर कलाप्रेमी आहेत, त्यांनाही वेगवेगळ्या कलेची आवड आहे. आज पालोदकर येणाऱ्या तुमच्यावर त्या देखील त्यांच्या संपूर्ण मैत्रिणींसह त्या इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण 3 वर्ष अक्षर संमेलन घेतोय, पण यावर्षी आपल्या संमेलनाला 4 चाल लावणारे आपल्या सुलेखन क्षेत्रातले देव माणूस म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे नुकताच पद्मश्री अवॉर्ड जाहीर झालेले आणि संमेलनाच्या पार्श्वभूमीवर 27 तारखेला ज्यांना हा पद्मश्री अवॉर्ड मिळणार आहे. टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजेत, आवाज येत नाही. असे आपले सर्वांचे लाडके सुलेखनकार अच्युत पालोदकर, त्याचबरोबर रांगोळी क्षेत्रातले जे दिग्गज कलाकार म्हणतो, अगदी त्यांना बाप माणूस अशा नावाने बरेच जण हाक मारतात, पोर्ट्रेट रांगोळी आहे असे आमचे आदरणीय महादेव गोपाळे सर. त्याचबरोबर प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अक्षरांची चळवळ चालू ठेवणारे आणि त्यातल्या त्यात आपल्या या संमेलनासाठी एक भक्कमपणे पाठीशी उभा राहणारे होप फाउंडेशन अँड अक्षरशिल्प संस्था या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. अगदी मूल लिहायला शिकतं त्यावेळेला त्याच्या हातात पाटी येते. आता थोडंसं युग बदलत चाललंय, मुलं मोबाईलवरती लिहायला लागली, त्यामुळे पाटी ही कालबाह्य होती की काय, जशी मोडी लिपी ही काही जणांनाच फक्त येत होती, ती त्यांच्यापुरतीच मर्यादित राहिली आणि त्यामुळे तिचा वापर किंवा तिचा प्रचार न झाल्यामुळं ती कालबाह्य झाली. तसं हाताने लिहिण्याची कला किंवा पाटीवरती लिहिण्याची, पेन्सिलनं लिहिण्याची कला मुलांची नष्ट होती की काय अशी एक भीती एक शिक्षक असल्यामुळे आमच्या मनामध्ये सतत निर्माण होत असते, राहत असते. त्यामुळं या ग्रुपची स्थापना करत असताना ज्या मुलांची सुरुवात अगदी पालोदकर असतील त्यांची सुरुवात शाळेतल्या फळ्यावरती सुविचार लिहिण्यापासून झाली. आज आपले बरेचसे बाल कलाकार आहेत, अंतरा एलवे आहे, आणवी काणवी मुदळे आहेत, त्या छोट्या छोट्या कलाकार आहेत. गोविंद तोडणकर आता थोडा कॉलेज कुमार झालेला आहे. तर ह्यांनी सुद्धा आपल्या शाळेमध्ये शाळेच्या फळ्यावरती सुविचार घेऊन सुंदर सरांच्या सोबत आपल्या शिक्षकांसोबत सुंदर चित्र काढून आपल्या कलेचा प्रवास केलेला आहे आणि ते सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मध्ये अगदी दिग्गजांच्या सोबत आम्ही सुद्धा काही कमी नाही या आविर्भावामध्ये आपल्यासोबत आज या संमेलनामध्ये उपस्थित आहे. त्यामुळे या ग्रुपची स्थापना आपण करत असताना ग्रुपचं नाव माझी शाळा माझा फळा असं ठेवलेलं आहे की जे शिक्षक आता आपण इथे बघतोय ब्लॅकबोर्ड ठेवलेले आहे त्या फळ्यावरती सुंदर चित्र काढतो. आपल्या सुद्धा संस्थेमध्ये मॅडम कांबळे सर आणि भोसले सर इतकं सुंदर पोर्ट्रेट करतात. आता सगळ्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांना फक्त शिक्षकच नाही, त्यांना आवड आहे, ज्यांना छान येतात अशा सगळ्या कला असणाऱ्या कलाकारांचा, अक्षर मित्रांचा, अक्षर सखींचा आम्ही हा ग्रुप केला आणि कोरोनापर्यंत हा ग्रुप फक्त ऑनलाईन पद्धतीनं चालू होता आणि कोरोना आला. कोरोनानंतर सगळं स्टॉप झालं. आम्ही कोरोनामध्ये ऑनलाईन पद्धतीने एकमेकांचे चर्चासत्र आयोजित केले. काय लिहिलं गेलं, त्यामुळं अक्षर हे कधीही संपणारं नाही, तेच अक्षर आहे. तर अशा या अक्षरांचे हे सर्व भक्त आहेत, अक्षरावर प्रेम करणारे हे सर्व उपस्थित आहेत. तर एक आगळं वेगळं संमेलन आहे. निश्चितच प्रास्ताविकामध्ये सरांनी या संपूर्ण परिसराचा आणि एकूणच बारामतीच्या नियोजन कौशल्याचं जे कौतुक केलं त्यासाठी पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. आणि आपल्या या कार्यक्रमासाठी खरोखरच एक अतिशय उत्तम असे संयोजक जे पूर्ण या
आलेले आहेत. या सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करणं, यथोचित सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे आपण या सर्व मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. मी सर्वप्रथम विनंती करतो सौ सोनलताई बोरकडे आणि पल्लवी पवार यांना की कृपया या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय सौ सुनंदाताई पवार यांचं आपण स्वागत करावं आणि सन्मान करावा. समाजामध्ये वेगळे काम करणाऱ्या महिलांचा सत्कार त्यांच्या वतीने केला जातो. त्याचबरोबर शारदानगर शैक्षणिक संकुल उच्च पातळीवर जे आज आहे त्याचं संपूर्ण श्रेय माननीय सुनंदाताईंना जातं. त्याचबरोबर गरीब मुलींना याच्यानंतर आपण माननीय श्री अच्युत पालव सर यांचं नाव त्यामध्ये असेल. त्यांना जे आपण सन्मानपत्र देणार आहोत त्या सन्मानपत्राचं वाचन आपण या ठिकाणी करणार आहोत. ज्यांच्या हातात पडली ती केवळ हिंदी साथ नाही, ती बोलतात, नाचतात आणि गातात सुद्धा. ते म्हणजे भारतीय सुलेखन शाळेचे जागतिक चिंता असलेले प्रतिभावान व्यक्तिमत्व पद्मश्री अच्युत पालव. अद्वितीय सर्जनशीलता, अक्षरांमधील सौंदर्याचा खुला भास आणि लिपीच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे अक्षरांचे कलाकार म्हणजे अच्युत पालव. तुमची नाळ आहे ते पॅटर्नपर्यंत आणि कॅनव्हास ते टाईल्स पर्यंत माध्यमांची मर्यादा सुधारून अक्षरांना एक नवे रूप देऊन भारतीय लिपीच्या पुनर्जीवनाचा मंत्र दिला. सर जे.जी. इन्स्टिट्यूटमध्ये घेतलेले शिक्षण, आर.के. जोशी यांच्यासारख्या द्रष्ट्या गुरूंचे मार्गदर्शन आणि मौली लिपीच्या संवर्धनासाठी केलेले संशोधन यामध्ये आपल्या कार्याची मुळे खोलवर रुजलेली कला नसून ही एक अनुभूती आहे असे आपण मानतात आणि ही अनुभूती आपल्या प्रत्येक रचनेत प्रकट होते. कॅलिग्राफी शाळा स्थापन करून आपण ज्ञानाची ज्योत इतरांपर्यंत पोहोचवली तर अक्षरानुभव, ऊर्जाक्षरे आणि अक्षरभ्रांती या ग्रंथांनी अक्षरकलेला साहित्यिक आणि संशोधक अधिष्ठान दिले. आपले कार्य हे केवळ रेखाटन नाही तर अध्यात्म भाव वतीने चौथे राज्यस्तरीय अक्षर संमेलन प्रसंगी हे मानपत्र आपणास अर्पण करीत आहोत. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत अच्युत पालव सरांसाठी. मी सर्वांना विनंती करेन की आपण स्टँडिंग ओवेशन असं ज्याला सहभाग असतो. आपल्याला सन्मानित करताना आम्हाला निश्चितच आनंद होईल. मी विनंती करतो सोनल बोरकडे यांना धन्यवाद. नाही आपण या निमित्ताने याचबरोबर या कार्यक्रमासाठी आणि साकार केलेले आहेत असे श्री नरेंद्रजी महाडिक सर यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो ज्ञानेश्वर विजागत यांना की आपण नरेंद्र महाडिक साहेबांचा सन्मान करावा. रुपयाची रोख देणगी आपल्याला त्यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. आपल्याला माहीत आहे की कोणतंही कार्य संपन्न करायचं असेल तर आर्थिक तरतूद ही अत्यंत महत्त्वाची असते. अशा अनेकांच्या सहकार्यातून हे संमेलन आपलं यशस्वी होत आहे. त्यामध्ये नरेंद्र सरांचं खूप मोठं योगदान आहे असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर खास पालव सर या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. अनेक कलाकारांचे निरंतर राहील आणि आपल्या आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे निरंतर राहतील असे अपेक्षा करतो. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्री धन्यवाद सर. संमेलनाचे स्वागताध्यक्षाच्या नियोजनामध्ये होती आणि अद्यापही आहे आणि भविष्यामध्ये राहणार आहे. त्यापैकी श्री प्रशांत वाघमारे सर सहकुटुंब जे या संमेलनासाठी कार्यरत असतात. यानंतर या
अक्षर संमेलनाच्या निमित्ताने आहे आणि या 4थ्या अक्षर संमेलनामध्ये आपण त्याचं प्रकाशन करत आहोत. किशन कुमार गोरे सर अहिल्यानगर इथून आहेत आणि त्यासाठी अनेकही पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यापैकी त्या पुस्तकाचं प्रकाशन या अक्षर संमेलनाच्या निमित्ताने आपण इथे करत आहोत. अक्षर संमेलनाचे सन्माननीय स्वागताध्यक्ष श्री प्रशांत वाघमारे सर यांना त्यांनी आपलं बरोबर व्यक्त करावं. म्हणून काय झालं एवढा आनंद झालेला असेल की ट्रेनिंग तेवढ्यात जोरदारपणे सादर केले. त्याला म्हणजे आत्माविष्कार आणि जिथं आत्मा येतो तिथे ईश्वर येतो आणि जिथं ईश्वर आहे तिथं या जगातलं सर्व काही सुख आहे.